पैलवान कुमार विश्वजित उर्फ राज तिलक गायके यांनी दिनांक 15/10/2025 रोजी अहिल्यानगर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवून जय हनुमान तालीम संघ शिवनगर चौदरपाडा व वैजोला गावाचे मोठे नाव रोशन केले। तसेच कुमार विश्वजित उर्फ राज तिलक गायके यांना वाजत गाजत व नाचत शिवनगर चौदरपाडा व वैजोला गावातून मिरवणूक काढण्यात आली। तसेच त्याला शुभेच्छा देण्यास आलेले त्यांचे मित्रपरिवार, नातेवाईक व ग्रामस्थ मंडळ वैजोला मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच कुमार विश्वजित उर्फ राज गायके यांचे पुष्पगुच्छ, शाल व भेटवस्तू देऊन सर्वांनी स्वागत केले। तसेच नातेवाईकांनी जय हनुमान तालीम संघ शिवनगर चौदरपाडा यांचे खूप खूप आभार मानले। तसेच ग्रामस्थांनी मनोगत व्यक्त केले। वैजोला गावामध्ये कुस्तीची खूप मोठी परंपरा होती। आज तुम्ही 30 वर्षापूर्वीचा इतिहास जर काढाल किंवा जुन्या लोकांना, जाणत्या लोकांना जर विचाराल तर वैजोला गावामध्ये एक नावाजलेले पैलवान होते आणि तुम्ही बघाल तर पार डोंबिवलीपर्यंत, दातिवलीपर्यंत कुठलाही पैलवान वैजोल्याच्या पैलवानाने अगदी वाडा मोखाड्यापर्यंत सोडला नव्हता। वैजोला गावाला खूप मोठी कुस्तीचा वारसा होता, परंतु मधल्या पिढीची गेली त्यानंतर कुस्तीचा इथे थोडासा एक कमी झाला। त्यानंतर राजसारखा उगवता तारा या वैजोल्या गावामध्ये एक निर्माण झाला आणि मी त्यांच्या आईवडिलांचे सुद्धा खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की कुस्ती क्षेत्रामध्ये कुठेतरी वैजोल्याचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे आणि वैजोल्या गावाचा ठसा पुन्हा एकदा त्यांनी राजनी लावलेला आहे। त्याच्यामुळं मी त्याला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्याला मी आताच सांगितलं की एवढ्याशा यशामध्ये आपल्याला थांबायचं नाही आहे, तर राज्याचं नेतृत्व आपण केलं पाहिजे आणि राज्याचं नेतृत्व वैजोल्या गावातून जर निर्माण झालं तर आम्हालाही खूप खूप आनंद होईल आणि त्यासाठी मी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो। त्याचे जे वस्ताद असतील तालिमेतले त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो आणि धन्यवादही देतो की त्यांनी वैजोल्या गावातला एक असा पैलवान निर्माण केला। आणि मी भावी पिढीला किंवा युवा वर्ग आहे, जे अजून लहान मुलं आहेत, त्यांनासुद्धा एक मी राजच्या माध्यमातून एक आव्हान करतो की जसा राजनी एक पायंडा पाडलेला आहे, पुन्हा जे कुस्तीचा वैजोल्या गावाचं नाव जे कुठेतरी कुस्तीच्या पटलावर आणलेलं आहे, तसं त्याच्या पाठीमागे इतरही मुलांनी कुस्तीच्या क्षेत्रामध्ये खेळायचं आहे। कारण की आजपर्यंत तुम्ही इतिहास जर बघाल, क्रिकेट खेळणारी मुलं ही वायात जातात, परंतु कुस्ती खेळणारी मुलं ही नेहमी चांगल्या मार्गानेच जातात। कुस्ती किंवा कबड्डी खेळणारी मुलं चांगल्या मार्गाने जातात, एक ते आदर्श निर्माण करतात। म्हणून मी त्याला खूप खूप पुन्हा शुभेच्छा देतो। त्याच्या आईवडिलांनी खूप खूप धन्यवाद देतो आणि त्याची तालीम संघ जो आहे हनुमान तालीम संघ, त्या संघाचे सर्वांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो। शिवनगरचा एक खेळाडू आहे, त्याचे सुद्धा मी खूप खूप अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो। जय हनुमान तालीम संघाचे राज तिलक गायके यांनी राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये भाग घेऊन आणि गोल्ड मेडल पटकावला, त्याबद्दल सर्व ग्रामस्थांनी व या परिसरातील सर्व मान्यवरांनी त्यांचा अभिनंदन करून त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या। खरं तर हा लाल मातीचा खेळ ही महाराष्ट्राची परंपरा राहिलेली आहे। आज आपण बघितलं असेल की हा खेळ आपल्या पूर्वजांनीसुद्धा, आपले वडील असतील, पंजोबा असतील, यांनीसुद्धा हा लाल मातीचा खेळ जोपासला होता आणि तीच परंपरा ठेवून आपले जय हनुमान तालीम संघाने सातत्याने चालू ठेवलेली आहे। या जय हनुमान तालीम संघामध्ये अनेक असे पैलवान तयार झाले आणि त्यांनी राज्यस्तरीय असेल, जिल्हास्तरीय असेल किंवा नॅशनल स्तरावर सुद्धा त्यांनी खेळण्याचा प्रयत्न केला, मेडल मिळवण्याचा प्रयत्न केला। खरं तर आज आपण पाहतोय हा संघर्षाचा युग असल्यामुळे, विज्ञान युग असल्यामुळे आज जे तरुण वर्ग जो आहे तो क्रिकेटच्याकडे जास्त आकर्षित झालेला आहे। परंतु मी एवढं सांगेन की तरुण वर्गाने जीवनामध्ये जर काही कमवायचं असेल तर
नक्कीच त्यांनी आपली शरीर संपत्ती कमवली पाहिजे. लोक सांगतात की माणसाने धनसंपत्ती किंवा इतर प्रकारची संपत्ती कमवणे, परंतु शरीर संपत्ती ही सुद्धा एक संपत्ती आहे. आणि जर आपण समजा एखाद्या खेळाच्या माध्यमातून ती कमवू शकतो, तर कुस्तीमध्ये त्याला चांगल्या पद्धतीचा स्कोप असल्यामुळे आपण या कुस्ती स्पर्धेमध्ये किंवा कुस्तीमध्ये जास्तीत जास्त तरुण वर्गाने आकर्षित होऊन आणि महाराष्ट्राचा नाव लौकिक करण्यासाठी प्रत्येकाने या कुस्तीच्या याच्यामध्ये भाग घेऊन आणि पुढे वाटचाल केली पाहिजे. अशा पद्धतीने राज तिलक गायखे यांनी हा गोल्ड मेडल मिळवून आपल्या जय हनुमान तालीम संघाचा हा नाव वाढवण्याचं काम केलं आहे, गौरव वाढवण्याचं काम केलेलं आहे. मी त्यांना शिवसेना शिंदे गटाच्या वतीने, परिवाराच्या वतीने आज पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हनुमान तालीम संघ सौदरपाडा या गावातून निवडून आलेला कुमार विश्वजित तिलक गायखे यांनी शालेय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये जाऊन गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल सर्व गाव त्यांचा अभिमान करण्यासाठी इथं आलेला आहे. आणि पुढे जाऊन नॅशनलसाठी त्यांनी गोल्ड मेडल मिळवावा अशी सर्व गावाल्यांची इच्छा आहे. कोच म्हटलं तर आमच्या गावात 1-2 कोच आहेतच, बाहेरील कोच नाही, गावातील कोच आहेत, पण तेच त्यांना प्रशिक्षण देतात आणि त्याच्यानंतर ते प्रॅक्टिसला रेग्युलर 2 टाईम जातात. मी राज उर्फ विश्वजित याचा चुलत भाऊ आहे आणि गायके कुटुंबामधील त्यांनी गोल्ड मेडल मिळवल्याबद्दल कुटुंबाच्या वतीने आणि प्लस गाववालीच्या वतीने आम्ही त्याचं सहर्ष स्वागत करीत आहेत आणि पुढील वाटचालीस आमच्या कुटुंबाच्या वतीने आम्ही त्याला प्रोत्साहनही देत आहेत आणि बेस्ट ऑफ लक करत आहेत आणि भविष्यात त्याने मला असं वाटतं की नॅशनलला खेळावं आणि त्याच्या पुढे गोल्ड मेडल मिळून ऑलिम्पिकसाठी मला वाटतं की त्यांनी सराव सुरू करावा आणि त्याच्यासाठी लागणारं जे पण प्रशिक्षण त्याच्याबरोबर प्रोत्साहन वगैरे आमच्या कुटुंबाकडून येत आहेत आणि त्याचे कोच जे आहेत ते त्याला सपोर्ट व्यवस्थित करत आहेत आणि मला वाटतं की भविष्यात ते आपल्या गावाचं, वैजोला गावाचं नावही रोशन करण्यात करतील. थँक्यू. आजचा दिवस हा खरोखर एक गायके कुटुंबासाठी इतिहासात लिहिला जाणारा दिवस आहे. कारण आमच्या कुटुंबामधला पहिला तसा एक लहान भाऊ राज गायके आमचा एक लहान भाऊ आहे. आज स्टेट लेवलला कुस्ती या स्पर्धेतून गोल्ड मेडलने विजय जो प्राप्त केला हा खरोखर प्रत्येकाच्या मनावर एक सोनेरी अक्षरात लिहिला जाणारा आजचा याने प्राप्त केला आहे. आणि खरोखर हा पूर्ण वैजोला गाव तसंच शिवनगरमध्ये जे तालीम संघ आहे त्याच्यात राज हा कुस्ती खेळतो. त्याच्याकडून म्हणजे खूप काय असं शिकण्यासारखं आहे. मी तर तरुण मुलांना एवढंच सांगेन की कुस्ती स्पर्धेत जास्तीत जास्त तरुणांनी सहभाग घेऊन असं प्रत्येकाच्या गावाचं एक नाव प्रसिद्ध करावं आणि प्रत्येकाने क्रिकेट वगैरे हे खेळ न करता म्हणजे सहभागी न होता एक कुस्ती हा आपला खूप जुना आणि पारंपरिक खेळ आहे त्याच्यात सहभाग घेऊन एवढंच मी एक मेसेज देईन. खूप खूप शुभेच्छा.